नमस्कार. तर इंद्रायणी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं, इंदू स्पर्धेसाठी नाशिकला आलेले असते. यानंतर स्पर्धेचे आयोजक सर्व पालकांना बाहेर जाण्यासाठी सांगतात, कारण ते स्पर्धेचा विषय ऐनवेळी सांगणार असतात. कारण की मुलांनी स्वतःच्या मनाने विचार करून स्पर्धेसाठी उभे राहावे असा त्यांची अपेक्षा असते. इकडे वेंकू महाराज इंदूजवळ येतात आणि म्हणतात की त्यांनी जो विषय तुला दिला आहे ना, तो डोळ्यासमोर आण आणि त्याचं चित्र डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न कर. इतक्यात आयोजक सांगतात की स्पर्धेचा विषय आहे आई बाबा. आई बाबा नाव ऐकून इंदू थोडीशी हिरमुसते. आयोजकांनी सांगितलेलं इंदूला आठवत असतं. स्पर्धेचा विषय विद्यार्थ्यांना ऐनवेळी दिला जाईल आणि स्पर्धेचा विषय आहे आई बाबा. इंदूला खूप वाईट वाटत असतं. इकडे सगळे विद्यार्थी आई बाबा विषयावरती बोलत असतात. व्यंकू महाराजांना सुद्धा मनात खूप वाईट वाटत असतं. यानंतर स्पर्धेचे आयोजक इंदूचं नाव अनाऊन्स करतात. आता आपल्यासमोर येत आहे विठूच्या वाडीची इंद्रायणी सोपान वाडीकर. तर इंदू एका कोपऱ्यात उभी असते. तिला खूप वाईट वाटत असतं आणि ती रडत असते. तेव्हा आयोजक तिला बोलवतात की ये बाळा ये. इंदू डोळे पुसते आणि स्टेजवरती येते. आयोजक इंद्रायणीसाठी सगळ्यांना टाळ्या वाजवायला सांगतात. इंदू डोळे झाकते आणि म्हणते आई आई बाबा. मला काय वाटतं, माझे आई वडील ना खूप बारीक असतील, खूप बारीक पोटात असतील असं मला वाटतंय की ते माझ्या पोटातच असतील. कारण की सगळे मला म्हणतात मी जन्मल्या माझ्या आईबाबांना गिळलं. हे ऐकून सगळेजण इंदूकडे आश्चर्याने बघायला लागतात. इंदू डोळे पुसत म्हणते की हे शक्य आहे का? मी काय अजगर थोडी आहे माझ्या आईबाबांना गिळायला. मला माहिती आहे त्यांना ना विठुरायाने बोलवले त्यांच्याकडे, आणि जेव्हा मला कळलं ना माझ्या आईवडिलांना विठुरायाने नेलं, तेव्हा मी ठरवलं आजपासून माझे आई बाबा विठुराया आणि रखुमाई, हां तेच माझे आई बाबा आहेत. आणि त्यात विठुराया आणि रखुमाई म्हणल्यावर माझे आई बाबा जगात भारी झाले की नाही, कारण ते काय पण करू शकतात माहिती आहे का तुम्हाला. दिवसाची रात्र आणि रात्रीचं दिवस काय पण. कोणाच्या मनात जर वाईट विचार आला ना तर लगेच दूर. पण ते लय बिझी असतात बरं का, कारण ते जगाचे पाठीराखा आहेत. ते मला म्हणतात ना, इंदे कुठे कुठे तुझ्या मागं फिरू गं. त्यामुळे माझी काळजी करायला त्यांनी मला खूप आई बाबा दिले. माझे आत्तोबा माझ्यावर खूप माया करतात. माझी आत्या आई कशी मुलांना रपाटे देते तशीच मला पण देते ती. मग सगळे हसायला लागतात आणि म्हणते की आई कशी कधी कधी डेंजर असते ना, तशा आमच्या मोठ्या बाईंना तर जरा राग आला ना तर काय विचारू नका. अगं बाई बाई बाई, आग आहे आग नुसती. आणि त्या आगीवर पाणी टाकायला आमच्या शकुंतला काकी आणि आमची नारायणी ताई तर मला खूप जीव लावते. मी इकडे येताना तिने मला नारळाच्या वड्या पण करून दिलेल्या. बघा माझ्या आईवडिलांना विठुरायाने नेलं, पण किती वेगवेगळ्या रूपात त्यांनी मला आई बाबा दिले. आणि त्यातलं सगळ्यात आवडतं माझं रूप कोणतं सांगू का? माझे आवडते व्यंकू महाराज. ते बघा तिकडे बसलेत. मग सगळे व्यंकू महाराजांकडे बघायला लागतात आणि मग इंदू म्हणते की ते फार मोठे कीर्तनकार आहेत. बरं माझे गुरु आहेत, मला पण कीर्तन शिकवतात हां. आणि माझ्यासाठी त्यांनी माझ्या माय रखुमाईला पण आणले, त्यांच्या पिशवीत आहे. इकडे सगळेजण हे बघून खूपच भावूक झालेले असतात. व्यंकू महाराजसुद्धा खूप भावूक झालेले असतात. इंदू म्हणते की आत्ता रखुमाई काय माझा पिच्छा सोडत नाही, कारण ती माय आहे ना जगाची माय. आणि ती म्हणते मला एवढे सगळे आईबाबा दिले म्हणून मी विठुरायाचे खूप खूप आभार मानते. आणि एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. मग इंदूचं भाषण ऐकून सगळ्यांचे डोळे पाणवलेले असतात. इंदू सगळ्यांकडे बघत असते की कोणीच का टाळ्या वाजवत नाही. महाराज रडत रडत टाळ्या वाजवायला लागतात. यानंतर महाराजांकडे बघून सगळेच जण इंदूसाठी टाळ्या वाजवतात. इंदू खूप खुश होते. इकडे स्पर्धेचे आयोजक म्हणतात की खूप छान इंदू. मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर करावा. यानंतर परीक्षक आयोजकांकडे स्पर्धेचा निकाल देतात. त्यानंतर काही विद्यार्थ्यांची नावे आयोजक घेतात आणि त्यात इंदूचंही नाव असतं. इंदूचं नाव ऐकून इंदू खूप खुश होते आणि व्यंकू महाराजसुद्धा खूप खुश होतात. आता यानंतर आपण पाहतो की
व्यंकू महाराज आणि इंदू बाहेर येतात त्यावेळेस ते शकुंतलाला फोन करतात आणि म्हणतात की शकुंतला, अगं मेहनत फळाला येते हे इंद्रायणीने परत एकदा दाखवून दिलं बरं का. इकडे शकुंतलासुद्धा खूप खुश होते. व्यंकू महाराज शकुंतलाला सांगतात की अगं काय भाषण केलं तिने. विठू माऊलीच्या आशीर्वादाने आपली इंदू स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचले. इकडे शकुंतला हे ऐकून खूपच खुश होते. व्यंकू महाराज शकुंतलाशी फोनवरती बोलत असतात. हे इंदूचं कौतुक करत असतात. इंदूचं मात्र लक्ष इकडे तिकडे बघण्यात असतं. आता यानंतर आपण इकडे पाहतो की मोठ्या बाई आणि प्रेमनाथ इंदूचं भाषण चांगलं होऊ नये आणि तिचा आवाज खराब व्हावा म्हणून भोंदूबाबाकडे आलेले असतात. प्रेमनाथ भोंदूबाबाला म्हणतो की बाबा असा मंत्र मारा ना, असा ओम फट स्वाहा करा ना की तिकडं त्या इंद्रायणीचा आवाज बसलाच पाहिजे, तिचा घसा बसला पाहिजे, असं काहीतरी करा. यानंतर आपण इकडे पाहतो की शकुंतला व्यंकू महाराजांशी बोलत असते आणि ती व्यंकू महाराजांना म्हणते की तुम्हाला सांगू का, यश आहेत ना, यशापेक्षा काहीच मोठं नसतं. आणि इथं तर सगळे आनंदाने येडे झालेत. सगळी मुलं नाचतायत इथं आणि म्हणतात की आमच्या सगळ्यांकडून इंदूला खूप खूप शुभेच्छा. मग आणि ते बोलतात की मग महाराजसुद्धा इंदूच्या पाठीवरती थोपटत म्हणतात की हो हो सांगतो. शकुंतला म्हणते की माझी खात्री आहे इंदू नक्कीच अंतिम फेरीसुद्धा जिंकेल. आणि ती विचारते बरं मला सांगा तुम्ही काय खाल्लं का नाही. व्यंकू महाराज सांगतात की नाही गं, स्पर्धेच्या धामधुमीमध्ये काही लक्षातच नाही राहिलं आणि आत्ता जरा काहीतरी खाऊ. मग शकुंतला विचारते आणि इंदू कुठे आहे. तर व्यंकू महाराज सांगतात ती ना नाशिकचं सगळं इकडे तिकडे बघण्यामध्ये, वाहनं बिनं बघण्यात व्यस्त आहे. आणि मग परत म्हणतात की ठीक आहे मग ठेवू का, असं म्हणून ते महाराज फोन ठेवतात. व्यंकू महाराज इंदूला विचारतात की इंदू बाळा भूक लागली आहे का, नाशिक बघूनच पोट भरणार आहेस तू. इंदू म्हणते की हां थोडीशी लागले. मग व्यंकू महाराज तिला म्हणतात इंदू तू इथेच थांब, मी काहीतरी खायला घेऊन येतो. इंदू विचारते की व्यंकू महाराज मी पण येऊ. तर व्यंकू महाराज म्हणतात की नाही नाही तू इथेच थांब, मी जाऊन येतो. महाराज इंदूसाठी खायला आणायला जातात. इकडे इंदू इकडे तिकडे बघत असते. तिला तितक्यात समोर गणपती बाप्पाचं मंदिर दिसतं. इंदू गणपती बाप्पांकडे बघून खूप खुश होते. इंदू इकडे तिकडे बघतच असते. तितक्यात तिला व्यंकू महाराजांसारखं कोणीतरी चाललेलं दिसतं म्हणून इंदू त्यांच्या पाठीपाठी जाते. इकडे व्यंकू महाराज येतात तर इंदू तिथे नसतेच. व्यंकू महाराज हे बघून खूप घाबरतात आणि इंदूला इकडे तिकडे शोधायला लागतात की इंदू गेली कुठे नक्की. इकडे इंदू व्यंकू महाराज समजून कोणाच्या तरी पाठी जात असते. इंदू पाठीमागून बडबड करतच असते पण समोरचं कोणी काही ऐकत नसल्यामुळे इंदू त्यांच्या हाताला पकडते आणि म्हणते व्यंकू महाराज जरा हळू चाला की, असं म्हणून मग ते पाठी वळून बघतात. इंदू त्यांच्याकडे बघते आणि घाबरते आणि म्हणते की व्यंकू महाराज आणि इकडे तिकडे बघायला लागते. इकडे व्यंकू महाराजसुद्धा इंदूला शोधतच असतात आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना इंदूबद्दल विचारत असतात. इंदू खूप घाबरलेली असते. ती इकडे तिकडे व्यंकू महाराजांना शोधायला लागते. तितक्या समोर तिला व्यंकू महाराज दिसतात. मग ती खूप खुश होते आणि त्यांना आवाज देते व्यंकू महाराज. पण व्यंकू महाराजांना इंदूचा आवाज काही ऐकायला जात नाही. इंदू व्यंकू महाराजांकडे जायला निघते. तितक्यात समोरून बस जाते आणि व्यंकू महाराज इंदूला दिसत नाहीत. इंदू खूप रडायला लागते. व्यंकू महाराजसुद्धा सगळ्यांना तिथे इंदूबद्दल विचारत असतात. मग ते इंदू चहावाल्यापाशी येते आणि रडत रडत विचारते की आमच्या व्यंकू महाराजांना बघितलं का. तर ते इंदूला सांगतात की नाही बघितलं आम्ही कोणाला. तर इंदू रडत रडत इकडे तिकडे व्यंकू महाराजांना शोधत असते. तर व्यंकू महाराजसुद्धा इंदूला शोधत असतात. तर तुम्हाला काय वाटतं की इंदू आणि व्यंकू महाराजांची भेट होणार का. कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही इंद्रायणी मालिका बघता का हे सुद्धा सांगा.